आज मिसळ. कुकरमध्ये मोड आलेली मटकी घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, हळद टाकली, मीठ टाकून आपण कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया. शिट्टी होईस्तोपर्यंत आपण मसाला करूया. मसाल्यासाठी किसलेलं खोबरं घेतलं मी, छान असं लाल होईस्तोपर्यंत भाजून घेतलं. त्याच्यानंतर ना आपण हे खोबरं काढून घेतलं एका ताटामध्ये. त्याच्यानंतर 3 चिरलेले कांदे, मोठ्या साईजचे कांदे आहेत, ते छान चिरलेले. त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडंसं आणि परतून घ्यायचे. आणि पटकन परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं चिमूटभर आणि छान असं परतून घेतलं. कांदा पटकन त्यांनी भाजला जातो. त्याच्यानंतर ना आपण आलं आणि लसूण हे छानसं हलकंसं असं परतून घेऊया. ते परतून झालं की ते एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर ना वाटणामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. हे सगळं मिश्रण आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून. तुम्ही पाहू शकता किती छान असे मिक्सरमध्ये बारीक झालं आहे वाटण. आता एक कढई घेतली, कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकूया. त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिंग टाकून जे आपण वाटण तयार केलं आहे ते वाटण आपण टाकून घेऊया. छान असं हे वाटण हे वाटणाला तेल सुटोस्तोपर्यंत छान असं भाजून घेऊया. जे तुम्ही पाहू शकता हळूहळू या वाटणाला तेल सुटतं. तेल सुटल्यानंतर ना आपण थोडं त्याच्यात मसाले घालूया. पहिल्यांदा लाल मिरच पावडर टाकूया, मिसळ मसाला घेऊया, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला हे आपण ह्या वाटणामध्ये टाकूया. परत एकदा छान असं परतून घेऊया. हे सगळे मसाले भाजले की परत एकदा बघा तुम्ही पाहू शकता तेल सुटलं, छान असे भाजले. आपली ही मटकी शिजली हे आपण पाहून घेऊया. ही आपली छानशी मटकी शिजून तयार झाली. तुम्ही पाहू शकता जास्त ओव्हरकुक झाली नाही आहे. त्याच्यानंतर ना एका मोठ्या पातेल्यामध्ये ही मटकी आपण काढून घेऊया. ह्या मटकी काढलेल्यामध्ये जे आपण वाटण भाजून ठेवलेलं हे आपण वाटण भाजून घेऊया. त्या मटकीमध्ये मिसळून घेऊया. हे मटकीमध्ये मिसळल्यानंतर ना वरून गरम पाणी आपण ओतून घेऊया. आपल्याला जशी पातळ कन्सिस्टन्सी हवी तशी आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. जर पातळ झालं असेल तर वाटण राहिलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं वाटण ॲड करा. तुम्ही पाहू शकता तरी खूप छान आले मिसळला. जर मीठ लागत असेल तर मीठ थोडं टाकून घ्या. 1 ते 2 उकळी काढून घेऊया. हे आपलं उसळचा रस्सा तयार झाला. आता फरसाण घेऊया. वरून फरसाणाच्या वरती मटकी टाकूया. मटकी टाकल्यानंतर ना 2 चम्मच रस्सा टाकून घेऊया आणि साईडला कांदा कोथिंबीर ठेवूया आणि पाव ठेवूया. ही झाली आपली मिसळ पाव. या खायला. थँक्यू.